ही समाधी आहे भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराची। ही समाधी आहे आपल्या दलित बांधवांना अस्पृश्यतेच्या शापातून मुक्त करण्यासाठी अविश्रांत झगडणाऱ्या युगपुरुषाची। हा युगपुरुष म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत। भविष्यात दलितांची आई झालेले बाबासाहेब लहानपणीच मातृसुखाला पारखे झाले होते। सांची वेळ झाली तर भिवाच अजून पत्त्या नाही। अक्का, अगं तू लाडावून ठेवलंस त्याला, आता येऊ दे, मग बघतो मी त्याला। आता काय होणार आहे कुणास ठाऊक। तुझा बा असा तरकट वर कुठे गेले कुणास ठाऊक। बाय चिंबोरे आणलेत बघ, मोठ्या मोठ्या आहेत। अरे वा, चिंबोरे आणायला गेला होतास होय? वय अगो बया, एवढ्या? लय भूक लागले, मस्त पैकी देवा. जेवण कर। चल इकडे, चल इकडे। कुठे गेला होता? अक्का, तू यामध्ये पडू नकोस, सोड त्याला। मग काय करू, पोराला मारून का टाकतोयस? अगं असलं दॉडपड असण्यापेक्षा नसलेलं बरं। अरे बाबा, सांच्या पाराला तरी शिबूबून एवढी पोरं गमवल्यावर हा कुठं हाती लागलाय आणि त्याला मी मारून टाकाय निघालास होय? अक्का, पोर उपाशी झोपलं नव? त्याला मारून तुझं पोट भरलं नव? बस तर मग। नाही अक्का, नाही। अगं त्याला मारताना माझं हृदय देखील पिळवटत, पण हा जर असा उदारगा करू लागला तर त्याच्या शिक्षणाचं काय? आमचे मेजर साहेब मला नेहमी म्हणायचे, सुभेदार, सैन्यात काय किंवा जीवनाच्या इतर क्षेत्रात काय, नुसता पराक्रम असून भागत नाही, तर त्याला शिक्षणाचीही जोड असावी लागते। म्हणून त्याला मारलंस वय? हा, नाही अक्का, नाही। अगं भिवानं शिकून खूप खूप मोठं व्हावं, नाव कमावं, अशी फार फार इच्छा आहे माझी। म्हणूनच हात उचलला मी त्याच्यावर। बरं बरं, मी समजावीन त्याला। तू झोप आता। झाली बाजून घेऊन जा। हे घ्या पैसा। पांडू तात्या, वय काय रे? पांडू तात्या, मी पैसा आणलात अक्काकडनं, हे बघ। अरे घेऊन जा तुझं पैक, मला नाही तुझे केस कापायचे। अरे पण का? मला महारा मांगाचं केस कापायचं नाहीत। चालता हो येत ना, मोठा आलाय पैक घेऊन। वराच्या काय झालं र? का रडतो असा हमसा? बस इथं सांग मला, तुला कोणी मारलं ते? मारलं नाही, मग? मी त्या पांडू नव्याकडे केस कापायला गेलो होतो, तो म्हणतो कसं? काय म्हणला त्यो? मी महाराज यांचे केस कापत नाही, शिवाशी होते असं म्हणले त्यो? बरं बरं। बरोबर काय? रेडे बशी बाजारतो तेव्हा त्याला शिवाशी वाटत नाही? अरे त्याचं बाप त्याला। थांब, आता तुझं केस मॅच कापते। मुलांनो, काल तुम्हाला मी कविता शिकवली। कोण कोण पाठ करून आले आहेत? हात वर करा बघू। भिवा, म्हण बघू तू कविता। आणि जरी कष्ट त्याच्या अपार, नटा किती धैर्य तथा किथोर, केला जरी बोत पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे। शाबास, बैस तू खाली। उद्या ही कविता सगळ्यांची पाठ झाली पाहिजे।
नाहीतर मी एकेकाला शिक्षा करीन. समजलं? चला आता पाट्या काढा आणि गणित सांगतो ते लिहून घ्या आणि सोडवा. गणू आईकडून 4 आणे घेऊन बाजारात गेला. गणू आईकडून 4 आणे घेऊन बाजारात गेला. त्याने 1 आण्याची साखर, 1 ढबूची चहाची बुकी, 1.5 आण्याचं गोडं तेल आणि येताना त्यानं स्वतःसाठी 1 पईच्या गोळ्या घेतल्या. तर त्याच्याकडे किती पैसे शिल्लक राहतील? हनुमंता उठ. काय खातोस? शेंगदाणे काय? मूर्खा, वर्गात शिकायला येतोस की शेंगदाणे खायला येतोस? हा, हेच तुला आई वडिलांनी शिकवलं? चाल चल अंगठेदार. मूर्ख कुठला? ज्याचं गणित सोडवून झालं असेल त्यानं हात वर करा. सदा तू सांग उत्तर. 2 पैसे. चूक. मूर्ख कुठला? बैस खाली. गंगाराम तू सांग. 0. अक्कल शून्य आहेस गाढवा. नारायणचा मुलगा ना तू? बैस खाली. तुम्हाला काय झालं असायला? भीमा तू सांग. 3 पैसे 2 पै. शाबास. भीमा ये इथं. हा खडू घे आणि फळ्यावर सगळ्यांना हे गणित सोडवून दाखव. हे किती आहेत 45. आणि हे किती आहेत? 45. मग 45 अधिक 45 किती आले? 90. हा 90. मग आता लिही बरं. 90. आता मला सांग हे काय काढलंय मी? हिंदुस्तानचा नकाशा. हा हिंदुस्थानचा नकाशा. आता या नकाशामध्ये दिल्ली कुठे आहे दाखव बघू. ही. अरे वा रे वा, इथं आली दिल्ली. आता कलकत्ता कुठे आहे दाखव. या अरे इथं. वा रे वा, इथं आलं कलकत्ता. आणि आपण ज्या मुंबई इलाक्यात राहतो ती मुंबई कुठे आहे दाखव बघू. या इथं. अरे वा, इथं आली मुंबई. शाबास. अगो बया, आज सूर्य मावळतीला उगवला का काय? आज देवाला का संकटात घालतीस? तुझं आपलं काहीतरी. आज विमाचा रिझल्ट आहे ना व? विसरलोच होतो बघ मी. बरी आठवण केली. आता पोरगा आला की त्याच्या अंगावरनं मीठ मोहऱ्या ओवाळून टाकतो. होय अक्का, मी पास झालो. आला असाच मोठा बरं पोरा. चल आता आपण पेढ आणूया. विवा बाबा बाबा, मी पास झालो. शाबास. अरे वा रे वा 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 वा. पण काय रे विवा, तुझ्या त्या संस्कृत विषयाचं काय झालं? बाबा, गुरुजी म्हणाले संस्कृत विषय तुला जमायचा नाही. म्हणून तू पर्शियन घे. मग तू काय ठरवलंस? बाबा, संस्कृत विषय न देताच गुरुजी असं कसं म्हणाले? अस्पृश्यतेची पाळमुळं खोर रुजलेल्या गावात तुझे गुरुजी आणखी दुसरं ते काय सांगणार? पण बाबा, विवा तुला संस्कृत घ्यायचंय ना, मग आपल्याला हे गाव सोडून जायला हवं. गाव सोडायचं आणि मग जायचं कुठं? मुंबईला. हा? जिथं माझ्या भिवाला त्याच्या मनाप्रमाणे शिक्षण घेता येईल. भिवा, मी आहे तुझ्या पाठीशी. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, आयुष्याची ही खडतर वाट फक्त तुला एकट्यानेच चालायची आहे. कलेत जाणे तुला कलेत जाणे एकल्या निगायते रे एकल्याचे गाणे. कुटातली आहे
पायाखाली वाट काट्या कुट्यातली आहे, पायाखाली वाट वळणे ही वाकडी अवघड घाट, वळणे ही वाकडी अवघड घाट. जाग जागी सकऱ्यांचे गुलाबे बहाणे, जाग जागी सकऱ्यांचे गुलाबे बहाणे, गुलाबे बहाणे. एकल्याने गायचे रे एकल्याचे गाणे, एकल्याने गायचे एकल्याचे गाणे, एकल्याने गायचे रे एकल्याचे गाणे, एकल्याने गायचे रे एकल्याचे गाणे. किंवा अगोदर अभ्यासाची पुस्तकं वाचायची, नंतरही असलं अवांतर वाचन करायचं, कळलं? नाही बाबा, मी अभ्यासाकडे दुर्लक्ष कसा करेन? अगो बया, आता इतक्यात मी केअर वारा करून गेलो, तो पुण्यांदा हा केअर करून ठेवला तुम्ही दोघांनी. अगं बाय, हा केर कचरा नाही, पुस्तकांना कवरा घालतोय आम्ही. जळली तुमची ती पुस्तकं. घरात त्यांचीच गर्दी जास्त, दर महिन्याला आहेत त्यांच्यात अधिक भर. मी म्हणतो कशाला रे हवीत एवढी पुस्तकं, त्या परीस दुसरं काहीतरी आणा. लग्नाचं वय झालं तरी अजून पुस्तकच वाचतोय. आम्ही आहो का घरात? या पाहुणं बसा. आज अगदी अचानक मुंबईला काय काम काढलं? अहो काय काम असणार मुंबईला आमचं? आमच्या भाचीचं भीमराव बरोबर लगीन ठरलं, त्याला साल होत आलं. हा तेव्हा केव्हा काढताय मुहूर्त? त्यांचं पत्र बी नाही का काय सांगावं पण नाही. हा तेव्हा ठरवलं पत्र बित्र काय पाठवायचं नाही, थेट ममाई गाठायची आणि समक्ष भेटून समज सविस्तर काय ते विचारायचं. तेव्हा केव्हा काढताय मुहूर्त? अहो मंडळी, इतकी घाई काय आहे? भीमराव कुठं पळून जातोय होय? पळून जाण्याचा प्रश्न नाही सुभेदार. आता आमची पोर शानी सुरती झाली आहे. पाहुणं रावणं आडून पाडून विचारत्यात की लगीन कवा म्हणून. काय जबाब द्यायचा त्यासनी? एकदा लगीन झालं असतं म्हणजे काळजावरचा भार हलका झाला असता आमच्या. अहो तुमची मुलगी म्हणजे आमची कोणीच नाही होय? आम्हाला बी काळजी आहेच की. काळजी आहे ना व? मग मुहूर्त केव्हा ठरवताय? अहो पण भीमरावाचं हे शिक्षणाचं वय आहे, तेव्हा जरा दमानं घ्या. अहो दमानं काय घ्या? हा अहो लगीन ठरून आलेली मुलगी घरात राहिली तर गावातले लोक काय काय भूमिका उडवतात तुम्हा मुंबईकरांना काय माहित? ताजीबा ते सगळं जाऊ द्या. आजच्या बैठकीला सगळा अहवाल सुस्पष्ट व्हायला हवा. कसं? तेव्हा हो हो. पाहुणे दमून आले असतील तेव्हा त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये आणि आत्या अक्काला जरासा चहा टाकायला सांग. जी. जा. हे बघा पाहुणं, लग्न संसार पोरं बाळ ते कुणाला चुकलेत? निसर्ग नियमानं ती होणारच. पण शिक्षणाचं मात्र तसं नाही बघा. एकदा का शिक्षणाचं वय गेलं की संपलंच सारं. म्हणून म्हणतो विवाह मॅट्रिक पास होईपर्यंत दम धरा. एकदा का तो मॅट्रिक पास झाला की पहिल्याच मुहूर्तावर लग्नाचा बार उडून देऊ आपण. म्हणजे घोड नवरी सजल्यावरच आमची भाची भोवल्यावर चढणार असं म्हणा की? तुम्ही जरा दमानं घ्या. सुभेदार, तुम्ही शिकली सवरलेली माणसं, तुम्हाला आम्ही काय सांगणार?
एकदा लगीन ठरल्यावर पोरगी घरात राहिली तर पाहुणं रावणं आमच्या तोंडात शेण घालत्याल. तवा जरा रीतीभातीचं बोला. ज्या रीतीभाती माणसाच्या प्रगतीच्या आड येत असतील त्या रीतीभाती माणसानं मोडल्या पाहिजेत. हा आज चालील ती मोड्या निघालात. अहो उद्या सोयरीक बी मोड्या मागं पुढे पाहणार नाही तुम्ही. आज आत्ताच्या आत्ता मुहूर्त केव्हा ठरवताय ते सांगा आणि आम्हासनी मोकळे करा. तुमची वाट तुम्हाला मोकळी आहे. म्हणजे हे लग्न मोडलं असं समजा. तुम्हाला गावकीला साथ द्यावा लागेल. गावकी समोर काय जाब द्यायचा तो मी देईन. वेळ प्रसंगी दंड देखील भरायला मागं पुढे पाहणार नाही. पण या तुमच्या खुळचट चालीरीतीमुळं मी माझ्या पोराच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा करणार नाही. म्हणजे ह्यो तुमचा अखेरचा निर्णय समजायचा. होय, यात काडी मात्रही बदल होणार नाही. या तुम्ही. चला मंडळी. जेव्हा बघावा तेव्हा पुस्तकात डोसक. माणसानं अभ्यास तरी किती करावा म्हणताय मी. अगं सगळं आयुष्य खर्च केलं तरी माणसाचा अभ्यास पुरावायचा नाही. मनुष्य हा जन्मभर विद्यार्थीच असतो. असं मग माणसाने संसार तरी कवा करायचा. रमा, अभ्यासाची ज्ञानार्जनाची संधी सर्वांनाच मिळत नाही आणि ज्यांना ती मिळते त्यांनी तिचा पुरेसा उपयोग करून घ्यायला हवा. अगं जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटन ज्याने मोठमोठे शोध लावले तो म्हणाला, काय माझं ज्ञान म्हणजे महासागरातील एका थेंबा एवढं आहे. असं अहो पर म्या म्हणते एवढी मोठी मोठी बुकं वाचून जर थेंबा एवढं ज्ञान पदरी पडायचं असेल तर हा आटापिटा कशा पायी. वा, तू जर शिकली असतीस तर चांगली वकील किंवा बॅरिस्टर झाली असतीस. तुझ्या बुद्धीला जर ज्ञानाची जोड मिळाली असती तर तू वादात मलाच काय पण कुणालाही हरवलं असतंस. मला नाही कुणाला वादात हरवायचं आणि जितायचं. मी भलीन माझा संसार भला. बस, तर मग ठरलं. आजपासून तू घरचा संसार नीटनीटका करायचा आणि मी माझ्या समाजासाठी झटायचं. मास्तर, शिक्षणाविषयीची माझी तळमळ तुम्हाला माहितच आहे. हो तर पण यापुढे मात्र माझ्या भिवाला शिकवणं माझ्या ताकदीच्या बाहेरचं आहे. अहो तशाच त्याचं 1 वर्ष आजारपणात गेलं. त्यानं शिकावं हे मला देखील कळतं पण मार्ग मात्र सापडत नाही. सुभेदार, तुमच्यासारख्या शिपाई बाण्याच्या माणसानं असं हातपाय गाळून कसं चालेल. भीमरावाला इंटरपर्यंत शिकवलं त्यावेळेला तुम्हाला काही कमी अडचणी आल्या पण त्या सगळ्या अडचणींवर तुम्ही मात केलीतच ना. दारिद्र्याशी लढायला शिक्षणासारखं दुसरं शस्त्र नाही. मास्तर, तुमचं म्हणणं पटतंय मला पण बाकी सर्व गोष्टींची सोंग करता येतात. पैशाचं सोंग कसं करणार. तशातच आता माझी तब्येत देखील मला बरोबर साथ देत नाही. निदान त्याच्या शिक्षणाचा खर्च तरी समजा त्याच्या शिक्षणाचा खर्च परस्पर कोणी भागवला मग त्यानं पुढे शिकायला तुमची काही हरकत नाही ना. अलबत नाही. वेळ प्रसंगी आम्ही काटे खाऊन राहू पण शिक्षणात मागे हटणार नाही. पण तसा कोणी आहे. मी त्याच्याच मागे आहे. सर नारायणराव चंदावरकर यांच्या मार्फत बडोद्याच्या महाराजांना जाऊन मी भेटणार आहे आणि भीमरावाला शिष्यवृत्ती देण्याविषयी त्यांना विनंती करणार आहे. महाराजांच्या मनात अस्पृश्यांच्या बद्दल फार आस्था आहे. ते नाही म्हणणार नाही. मास्तर, मास्तर तुमचे हे उपकार. यात उपकार कसले आलेत. हे आमचं कर्तव्य आहे. भीमरावासारख्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही थोडंफार काही करू शकलो तर आम्ही स्वतःलाच धन्य समजू. बरं, मी आता येतो. बर. आणि भीमरावाला सांगा केळुसकर मास्तर येऊन गेले म्हणून आणि एकदा भेटून जा म्हणा. बरं बरं, या. अक्का, हे घे तुझं वाहन सामान. नीट तपासून खात्री करून घे नाहीतर उद्या हे नाही ते नाही म्हणून उगाच कावशील. कार मी कावायला निमित्त शोधतो कार. मलाच म्हणतोय मी कावतो म्हणून.
आणि घरात ही एवढी ढीगभर पुस्तकं असताना आणखी ही भर कशा पायी? अक्का, तू तुझ्या वाण सामानाचं बघ. त्या पुस्तकाविषयी तुला काहीच कळायचं नाही. ही सारी पुस्तकं मी माझ्या भीमरावसाठी आणलीत. जेव्हा बघावं तेव्हा भीमराव भीमराव. त्याच्याशिवाय घरात दुसरं कोणी नाही राहत वाटतं. आहेत की. मग सांग भाऊ, काय आणू तुझ्यासाठी? मला मेलीला कशाला काय होवं? माझ्या अर्ध्या गौऱ्या गेल्या मसनात. अरे पण घरात दुसऱ्याची पोर आली, तिचा काय विचार कराल का नाही? तिला एखादं इरकली किंवा दुसरं एखादं चांगलं लुगडं घ्या की. तिला काय हाऊस मौज आहे का नाही? का तिनं बी माझ्यावानी आयुष्याचं दिस मोजत मोजत टाचा झिजवायच्या? हा अक्का, तुझं म्हणणं कळतंय मला, पण देवाच्या पुस्तकांना फाटा देऊन तिची हौसमौज करणं मला शक्य होणार नाही. भिवा शिकून मोठा झाला की त्याची बायको म्हणून तिला देखील मान मिळेलच की. हो नव, मोठा बालिष्टरच होणार आहे ना भिवा शिकून. जाऊ दे, मला मेलीला राहावं नाही म्हणून बोललो. मला कशाला हवी कुणाची उठा ठेव. तुळशी माय माझे आई, विसावले तुझे ठाई, तुझ्या आशीर्वादे माझा भवसागर. भवसागर पार होई, भवसागर पार. संसार येते सार भगवंत. तुळशी माय माझे आई, विसावले रमा तुझे रमा, मी ठाई. BA पास झालो. अगं बाबा कुठे आहेत? आत आहेत. ऐसे जागवितो मना, सत्य बाबा? जना सहिता. बाबा मी BA पास झालो. शाबास पुरा शाबास. आज तुझी तपश्चर्या फळाला आली बघ. रमा, अगं पुरी देवाजवळ साखर ठेव आणि पेढे आणायला पाठव कुणाला तरी. हा बरं भिवा, आता तुझ्या पुढच्या शिक्षणाचं कसं काय करायचं म्हणतोयस? केळुसकर मास्तरांच्या मदतीनं पुन्हा महाराजांना गळ घालावे म्हणतोय मी. तू त्यांना एकदा जाऊन भेटून ये. बाबा, गुरुजींना मी जरूर भेटणार आहे, पण त्यांना पुढच्या शिक्षणासाठी महाराजांकडे शब्द टाकायला सांगणार नाही. अरे मग काय करायचा विचार आहे तुझा? नोकरी. बडोदे सरकारच्या सैन्यात भरती व्हायचं ठरवलंय मी. अरे पण का? बाबा, महाराजांनी दिलेल्या शिष्यवृत्तीवर माझं शिक्षण होऊ शकतं, पण साऱ्या कुटुंबाचा भार सहता सहता तुम्हाला आणि दादाला किती त्रास होतो याची जाणीव आहे मला, आणि म्हणूनच मी आता ठरवलं की स्वतःच्या पायावर उभं राहायचं. किंवा आपल्या समाजाच्या तुझ्याकडून फार फार मोठ्या अपेक्षा आहेत. अरे तुझ्यासारखी शिकलेली पोरं पुढे आली तरच आपल्या समाजाची वेठबिगारी आणि गुलामगिरी संपेल. अगदी बरोबर, पण जो माणूस स्वतःच्या घराच्या आणि कुटुंबाच्या विषयी आपलं कर्तव्य पार पाडू शकत नाही, त्याने समाजाच्या अभ्युदयाची भाषा करणं अगदी व्यर्थ आहे. ही गोष्ट माझ्या मनाला पटत नाही, आणि जी गोष्ट माझ्या मनाला पटत नाही ती मी कधीच करणार नाही. वादात मी तुला हरू शकणार नाही, पण मला मात्र मी माझ्या कर्तव्यात कुठंतरी कमी पडलो ही एकच गोष्ट आयुष्यभर डाचत राहील. देवा, अरे गाडी यायची वेळ होत आली, लवकर निघायला हवं आता. हो हो, निघालोच. आयुष्यमान भव. वेळच्या वेळी पत्र पाठवत जा. मागची कसली सुद्धा काळजी करू नको. तुम्ही तुमच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घ्या. बय, येतो. शेठजी, शेठजी. कोण छे? शेठजी, मी बडोद्याला इथं नोकरीनिमित्त आलोय. मला राहायला जागा मिळेल? अरे वेलकम वेलकम. अरे तुमच्यासारख्या टिपटॉप मनुष्याला जागा नाही द्यायची तर कोणला द्यायची? हा, तुम्ही बॉम्बेशून आला काय? हा, ते तू माझ्या बायडीच्या मेहकेवाला. मेहकेवाला? हा, ते माझी बायडी रोशन, ते बी मुंबईच्यात. तुम्ही ते दादरच्या होमी दारूवाला ओळखते काय? माझ्या फादर इन लॉ. नाही. हा, ते तू दादरच्या होमी दारूवाला नाही ओळखते? हा, लई कमाल. हा, अहो तर कमाल कसली? कमाल कसली? ते तर सांगत होता की मुंबईच्या सगळ्या लोक ओळखते. हे शाला मुंबईच्या लोक लई खोटं बोलते. हा, ते तू फिक्कर नको कर, मी तुला फर्स्ट क्लास रूम देते. थँक्यू. बाबूभाई, ओ बाबूभाई, आवचो जरा ये आवली. ए जो,
એની જરા જગ્યાની સગવડ કરજો ને. શેડ્યુલ કાસ્ટ છે. હા એમ કે पण એના મોઢા ઉપર તો નથી લાગતું. ते हे बघा साहेब, ते काय आहे, ते बाबूबाईंनी ते रूम दुसऱ्याला देऊन टाकला. ते असं करा नाही, तुम्ही दुसरीकडे जाऊन तप करा नाही. हे शाळा बरा झाला ते तुम्हाला आधी सांगितलं ते बॅकवर्ड आहे म्हणून. शाळा चेहऱ्यावरून नाही दिसते, एकदम बामण वाटते. सुभेदार, सैन्यात मर्दुमकी गाजवणार आहे तुम्ही, मग एवढ्याशा आजाराला घाबरता काय? काय प्यायचं नाही. हा, पण औषध वेळेवर घ्यायचं, नाहीतर भीमरावांना कळून मी जातो. मी आनंदराव, आता सुभेदारांचं काही खरं नाही. घाबरू नका, मी माझ्याकडून सारे प्रयत्न करतोय, पण ताप उतरल्याशिवाय काही सांगता येणार नाही. तुम्ही तार करून भीमरावांना बोलावून घ्या. साहेब ही तुमची तार. आनंदा जी, बिवा आला की नाही अजून? नाही, पण आज तो यायला हवा होता. तार केली होतीस ना तू त्याला? हो. मग अजून कसा आलाय तो? माझं काही आता खरं नाही. बाबा, असं का म्हणताय तुम्ही? डॉक्टर म्हणाले बरे व्हाल तुम्ही. डॉक्टर काही म्हणत, पण एकदा का वर्षाची ऑर्डर झाली की तिच्या पुढं कुणाचं काही चालत नाही. सैनिकांना फक्त ऑर्डर पाळायची असते, फक्त ऑर्डर पाळायची असते. बाबा, 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 मी आलोय. मग तू आलास? हा, बरं वाटलं, बरं वाटलं. कसा आहेस ते पुरा? बाबा मी बरा आहे, तुम्ही उठू नका. तुम्ही शांत पडून राहा बाबा. पुरा, अजूनही मी तुला सांगतो, तू तू खूप खूप शिक. आपल्या समाजाचा कमांडर हो. हा बाबा. अरे, शिक्षणाशिवाय माणसाच्या जीवनाला अर्थ नाही. नको, काही नको. आता आम्ही चाललो. आनंदा, आनंदा, सांभाळा. अकाला अंतर देऊ नका. पाणी, पाणी. देवा, दादा, 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 गेलास का रे तू? दादा, दादा रे. मी खूप शिकेन बाबा, खूप शिकेन. भीमराव, भीमराव, हा, मी आलोय भीमराव. या गुरुजी, बसा. गुरुजी, बरं झालं तुम्ही आलात. भीमराव, सुभेदार गेले, फार वाईट झालं. त्यांची तुमच्यावर नितांत माया होती. तुम्ही शिकावं, शिकून मोठं व्हावं आणि साऱ्या दलित समाजाला दुःख दारिद्र्य यातून बाहेर काढावं, या एकाच इच्छेनं ते भारावले होते. त्यांच्यासारखा कर्ता पुरुष समाजाला फार मोठा आधार असतो. पण घरच्या ओढगस्तीला कंटाळून तुम्ही शिक्षण सोडलं आणि नोकरीसाठी बडोद्याला गेलात.
त्यामुळे सुभेदार पार खचून गेले. गुरुजी, बाबांच्या इच्छेविरुद्ध मी शिक्षण सोडून नोकरी स्वीकारली, ही माझी चूक झाली असं तुम्हालाही नाही वाटतं? नाही नाही, असं मला मुळीच वाटत नाही. त्यांची ओढाताण कमी व्हावी हाच तुमचा त्याच्या पाठीमागे हेतू होता, हे का मला कळत नाही. पण आता आणखी एक संधी तुमच्या पुढे चालून आली आहे, ती मात्र तुम्ही सोडू नये असं मला वाटतं. जिवंतपणी नाही, निदान मृत्यूनंतर तरी त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती लावेल. गुरुजी, अशी कोणतीच संधी आहे? बडोदा सरकार 5 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवणार आहे. त्यासाठी तुम्हीही अर्ज करावा असं मला वाटतं. मला खात्री आहे तुमची निश्चित निवड होईल. ही संधी तुम्ही सोडू नका. गुरुजी, ही संधी मी कधीच सोडणार नाही. मला आशीर्वाद द्या गुरुजी. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. रमा, माझं आणि गुरुजींचं बोलणं ऐकलेलं दिसतंय तू. मी विलायतीला जाऊन उच्च शिक्षण घेऊ नये असं का तुला वाटतं? नाही नाही, मग हे डोळ्यात अश्रू कशासाठी? इतक्या दिवस मामांजीचा आधार होता, तेव्हा काहीच वाटलं नाही आम्हाला. पण आता तुम्ही इलायतीला जाणार, इतक्या लांबवर कसं सोसायचं आम्ही? अगं, मी विलायतीला काय कायमचं जाणार आहे? शिक्षण संपल्यानंतर मी परत येणार आहे ना. आणि बाबांच्या मागे दादा आहेस की तुम्हा लोकांची काळजी घ्यायला. मी माझ्या शिष्यवृत्तीतून जमेल तेवढे पैसे पाठवत जाईन. सुनबाई, जा, बैबक कशाला हाक मारते.